केलं याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये अनेक विभाग याच्यामध्ये सहभागी आहेत. मुख्यत्वे जिल्हाधिकारी रायगड, जिल्हाधिकारी ठाणे, सिडको, MMRDA, पनवेल महापालिका, नवी मुंबई महापालिका, MMR मधल्या सर्व महापालिका, JNPA, PWD, MSRDC, नॅशनल हायवे ऑथॉरिटी, हे सर्व विभागांचं समन्वयाने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आणि या कार्यक्रमाला जे लाखो भाविक येणार आहेत त्यांना कोणतीही अडचण होऊ नये याच्यासाठी प्रशासनाने गेल्या 1 महिन्यापासून आम्ही सर्व याची तयारी करतो. यासाठी आम्ही 30 वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांमध्ये अशासकीय सदस्य पण आहेत आणि या समित्या वेगवेगळ्या विषयांच्या समित्या आहेत. लंगर समिती असेल, वाहतूक समिती, अशा अनेक विषयांच्या समित्या आहेत. आतापर्यंत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडनं देखील आतापर्यंत 2दा या सर्व तयारींचा आढावा घेण्यात आला आहे. आमच्या रामेश्वर नाईक साहेब आणि आम्ही सर्वांच्या आमच्या आतापर्यंत 20 बैठका या आढावा घेण्यासाठी झाल्या. यामध्ये मुख्यत्वे आता मैदानाची तयारी आपल्याला सांगितली आहे. आपण जो प्रश्न मगाशी विचारला की इतक्या मोठ्या संख्येने लोक इथे येणार असल्यामुळे सर्व खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे. तिथे आता पुणे जिल्ह्यापासून पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, गोवा आणि पूर्ण MMR आणि कोकण डिव्हिजन इथून भाविक येणार आहेत. हे सर्व भाविक प्रत्येक जिल्ह्यातनं किती भाविक येणार आहेत, किती त्यांच्या बसेस असणार आहेत, किती गाड्या असणार आहेत, याची सर्व माहिती संबंधित जिल्हाधिकारी यांनी आम्हाला दिलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ 37 ठिकाणी पार्किंग लॉट्सची व्यवस्था केलेली आहे आणि या येणाऱ्या भाविकांना त्यांना कुठे पार्किंग करायची वगैरे सर्व त्यांची राहण्याची व्यवस्था आम्ही 50,000 लोक राहू शकतील इतकी व्यवस्था केलेली आहे. आणि या सर्वांसाठी एक आम्ही डॅशबोर्ड, एक ॲप तयार केलेली आहे की त्या ॲपद्वारे त्यांना सर्व माहिती मिळेल. त्यांना कुठे पार्किंग करायची आहे, कुठे रहिवास आहे, पाण्याची व्यवस्था कुठे आहे, टॉयलेट्स कुठे आहेत, मेडिकल फॅसिलिटीज काय काय आहेत. आता या मैदानाच्या ठिकाणी जी मुख्यत्वे वैद्यकीय जी सुविधा आम्ही देणार आहोत, या मैदानाच्या ठिकाणी वैद्यकीय शिबिर मोठं असणार आहे. त्याच्यासाठी एक मोठा मंडप आहे. याच्या व्यतिरिक्त मैदानामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये छोटे छोटे क्लिनिक्स असणार आहेत. अच्छा, हिंदी पाठ मराठी. विखुरलेल्या स्थितीमध्ये आपण छोटे छोटे क्लिनिक्स सगळीकडे असणार आहेत. तिथे पनवेल महापालिका, नवी मुंबई महापालिकेचे जवळजवळ 150 पॅरामेडिक्स आणि 50 डॉक्टर तिथे तैनात असणार आहेत. तिथे ओरल रिहायड्रेशन थेरपीचे ORS चे आपण ठिकठिकाणी आपले ड्रम्स असतील, त्याच्यामध्ये ORS चे पावडर्स असतील, पाणी असेल. त्याचप्रमाणे आपण मैदानावरती सुद्धा ICUचे निर्माण करतोय. या व्यतिरिक्त कोणतीही इमर्जन्सी जरी झाली तरी आपण परिसरामधल्या 750 बेड्स आपण रिक्विजिशन केलेले आहेत. वेगवेगळ्या महापालिकेचे हॉस्पिटल असतील, खासगी हॉस्पिटल्स असतील आणि 50 ॲम्ब्युलन्सेस आपण रिक्विजिशन केलेले आहेत. त्याच्यामध्ये 15 ALS ॲम्ब्युलन्सेस असतील. या सर्व वाहनांमध्ये डॉक्टर्स तैनात असतील. या व्यतिरिक्त आता आपण तिथे जे टॉयलेटची व्यवस्था करतोय, 2000 टॉयलेटची व्यवस्था त्या तिथे असणार आहे. मैदानावरती त्यातले काही टॉयलेट्स असतील, प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी काही टॉयलेट्स असतील. तर टॉयलेटची 24/7 साफसफाई होण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे. तिथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे, टँकर्सचं पाण्याच्या मुवमेंट. या कार्यक्रम ठिकाणी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे 8 लंगर असणार आहेत. या लंगरला लागणारं पाणीसाठी सिडकोने 6.5 किलोमीटरची पाईपलाईन पाण्याची टाकलेली आहे. त्याचप्रमाणे ड्रेनेजसाठी देखील स्वतंत्र पाईपलाईन सिडकोने तिथे टाकलेली आहे. या सर्व परिसरामध्ये जे भाविक येणार आहेत यांना येण्यासाठी आता काही भाविक MMR मधले जे आहेत ते लोकल ट्रेन्सने येतील, काही मेट्रोने येतील. तर हे ज्या ठिकाणी येतील तिथून आम्ही शटल व्यवस्था सुद्धा ठेवणार आहोत. बाहेरगावचे जे लोक येतील ते पार्किंगच्या ठिकाणी गेल्यानंतर पार्किंगच्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था असणार आहे, पिण्याचे पाणी, नाश्त्याची व्यवस्था असणार आणि तिथून शटल सर्व्हिस घेऊन हे सर्व बसेस ज्या आहेत शटल सर्व्हिसेसच्या, ह्या त्यांना मैदानाच्या ठिकाणी सोडतील. हा कार्यक्रम सकाळी 8 ते रात्री असल्यामुळे याच्यामध्ये आता म्हणजे कंटिन्युअस लंगर पण चालू असणार आहे, जेवण चालू असणार आहे.
त्यामुळे तिथे जे काय कचरा निर्माण होईल त्याच्यासाठी सातत्याने पनवेल महापालिका, नवी मुंबई महापालिकाच्या गाड्यांचं नियोजन आपण केलेलं आहे की तिथे कुठल्याही पद्धतीने कचरा साठणार नाही. तो कंटिन्युअस या गाड्या येऊन ते कचरा घेऊन जाणार असतील. या सर्व मंडपांचं आपण फायर ऑडिट केलेलं आहे. जे जे काही ऑडिट करण्याचे प्रमाणक जे लागतात ते सर्व प्रमाणपत्र आपण घेतलेले आहेत. फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथे कंटिन्युअस असणार आहेत आणि आपण याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी पूर्ण कोकण डिव्हिजनमध्ये आणि पुणे आणि नाशिक डिव्हिजनमध्ये सर्व शाळांमध्ये म्हणजे कोकण विभागामध्ये तर आपण 20,000 शैक्षणिक संस्थांमध्ये 23 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता एकाच वेळेला सरताज सिंग यांचं जे भक्तीपर गीत आहे, जे त्यांनी पूज्य गुरु तेग बहादूरजी साहेब यांच्या जीवनावरती जे लिहिलेलं आहे, ते एकाच वेळेला 52 लाख विद्यार्थ्यांनी ते गाणं म्हणून त्याचं एक वर्ल्ड रेकॉर्ड देखील प्रस्थापित झालंय. आतापर्यंत 1.5 लाख नागरिकांनी आरोग्य शिबिरांमध्ये सहभाग घेतलाय, त्यांचा लाभ घेतलेला आहे. 4,000 आरोग्य शिबिर या निमित्ताने झालेले आहेत. जवळजवळ 60 लाख शाळांचे विद्यार्थी या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. जवळजवळ 12 ते 13 लाख विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. पेंटिंग स्पर्धा, गुरु तेग बहादूरजी साहेबांच्या जीवनावरती वक्तृत्व स्पर्धा झाल्या आहेत. त्यांच्या जीवनावरती स्पर्धा परीक्षा आपण घेतलेल्या आहेत. या सर्वमध्ये शाळांच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला सहभाग घेतलेला आहे. शाळांच्या सहभागा व्यतिरिक्त आरोग्य शिबिर आपण सर्व ग्रामीण भागामध्ये असतील, शहरी भागामध्ये असतील, ते आपण आरोग्य शिबिर घेतले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आपल्याला जे ज्या ज्या एजन्सीची मदत हवी आहे ते सर्व एजन्सीच्या कमिट्या आपण केलेल्या आहेत आणि सर्व एजन्सीज त्यांच्या जे काय त्यांना सोपवलेलं काम आहे